देखील जोडले गेलेले आहेत त्यांच्याकडे जाण्याआधी मी अजितजी आपल्याकडे पुन्हा एकदा येईल। अजितजी, ब्रेकवर जाण्याआधी खरं तर घमासान अशा प्रकारची चर्चा झाली, मात्र आता भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शहा स्वतः मुंबईमध्ये दाखल होत आहेत आणि त्यानंतर तरी मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागेल का, जशी इच्छा तत्कालीन सरकारमध्ये असलेले आणि आता विरोधकांच्या भूमिकेत असलेले सर्व नेते मंडळी प्रवक्ते मांडताना दिसतायत की कुठेतरी राज्य सरकारला ते द्यायचंय का। आता केंद्रात आणि राज्यात तुमचं सरकार असताना तरी मराठा आरक्षण टप्प्यात आहे असं आम्ही समजूयात का? सत्सद विवेक बुद्धीला स्मरून या सर्वांनी सांगावं, यांच्या नेत्यांनी मराठा आरक्षणाला कशा पद्धतीने दाबून टाकता येईल याचेच प्रयत्न केले। कसं याचे या सगळ्या विषयामधले शकुनी मामा माननीय शरद पवार साहेब आहेत, त्यांच्यामुळे आमच्यावरती पिढ्यानपिढ्या अन्याय। परवाला मी उद्विग्नतेतून एक वक्तव्य केलं की हे आरक्षण नको आम्हाला, भीती आहे का? भीती आहे माहिती आहे विशालजी? माझे गोरगरीब मराठा बांधव, शेवटी आम्ही आरक्षणाच्या चळवळीतनं भारतीय जनता पार्टीत आलो का, तर भारतीय जनता पार्टीने आमच्या समाजाला आरक्षण दिलं म्हणून। एक गोष्ट आपण लक्षात घ्या, हे जे सगळं चाललंय, आमचं ईडब्ल्यूएस आरक्षण गेलं, आमच्या याद्या बघताना एकेका डोळ्याला 2-2 धारा लागत होत्या विशालजी। मी हे अतिशय मनापासून बोलतोय। हे बघा, या सगळ्या प्रक्रियेला काहीतरी संविधानिक वेळ लागेल। हा दबाव वाढवून जितक्या लोकांचे ओबीसी सर्टिफिकेट घेता येतील तेवढे घेतले पाहिजे। माझा फक्त तेव्हा एकच विषय होता की आम्हाला सरसकट कुणबीत जर समजा टाकलं, आम्ही कुणबी झालो, उद्या माझं काहीतरी व्हॅलिडिटी मला द्यावी लागेल ना। आणि जर एखादा माणूस सुप्रीम कोर्टामध्ये गेला आणि एवढ्या मोठ्या आमच्या 40-45 वर्षाच्या लढ्याला एका दिवसात उद्ध्वस्त तर करू शकतो, त्यांनी जर ब्रेक लावला तर आतापर्यंत 60 सालापासून ज्या आमच्या लोकांकडे कुणबी सर्टिफिकेट आहे, आम्ही सगळे रस्त्यावरती येऊ। माझं म्हणणं फक्त इतकंच आहे की हा विषय संविधानिक चौकटीतनं आपल्याला सॉल्व्ह करावा लागेल। तो सर्वाधिक भारतीय जनता पक्षानं करायची मानसिकता राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी 2 मिनिटं ऐका, राज्य सरकारची आहे, तुम्हालाही माहिती आहे, सर्वाधिक भारतीय जनता पार्टीने दिलंय। हो, मग भारतीय जनता पार्टीमध्ये गेलो कारण मराठा समाजाला आरक्षण दिलं, मराठा समाजाकरता वेगवेगळ्या योजना दिल्या। एकनाथ शिंदे साहेबांच्या कामाचा मराठा योद्धा जरांगे पाटलांनी स्पष्ट शब्दात चांगलं काम केलं म्हणून त्यांचं अभिनंदन केलेलं आहे। तसं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा 50% आत ओबीसीत आरक्षण देऊन अभिनंदनाचा प्रस्ताव घ्यावा ना मराठा समाजाचा, थांबवलं नाहीये। जरांगे पाटलांच्या पाठीशी का उभे राहिलो? आपला लढा समाजाचा शेवटी 100%। आपण पहिले समाज आहोत नंतर पक्ष, आपण पहिले समाज आहोत नंतर पक्ष, हे तुम्हाला माहितीये, मलाही माहितीये। टीव्हीवर बोलण्याचा विषय नाहीये, समाजाचं नुकसान होणार नाही। मला हजारो लाखो धमक्या आल्या, पण मी अजिबात घाबरत नाही, कारण मला माहितीये 17-18 हजार लोकांना एका फटक्यात कुणबी नोंदी माझ्या नेत्यामुळे मिळाल्या। आमच्या जवळपास 13,000 मुला मुलींना 2 वर्षात रोजगार मिळाला। अहो, ईडब्ल्यूएस आरक्षण गेलं, काय हाल होते मुला मुलींचे। 2 वर्ष आम्ही सतत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या मागे पळत होतो। हा समाजाचा विषय, कुणीतरी एक माणूस एकेपणामुळे समाजाचं भवितव्य धोक्यात घालू शकत नाही। करणजी, आदर आहे नेतृत्वाबद्दल, परंतु तुम्ही सुद्धा अनेक वर्ष संघर्ष केलेला आहे, माझे मित्र आहात। तुमच्यासारखे जिल्ह्यामध्ये अनेक लोक आहेत असे, त्याच्यातले खूप अभ्यासू आहेत, आणि त्यांचं आपण ऐकू, बसू, चर्चा करू। चर्चा नेमक्या होताना दिसतात, अभ्यास कधीपासून चालू आहे, मग सोल्युशन कधी? पण मी बोलत नाही, केंद्र शासनातून आरक्षणाची मर्यादा वाढवली जात नाही तोपर्यंत आरक्षणाचा विषय कधीच सुटू शकत नाही। मग कुणाचंही सरकार येऊ द्या आणि कोणीही मुख्यमंत्री चर्चा नको, निर्णय घ्या। करू नका, पर चर्चा नको, निर्णय घ्या असं विद्याताई आपल्याला म्हणतात। अजितजी, चर्चा नको, निर्णय घ्या, संसदेत घ्या, संसदेत केंद्रातून टिकणार आरक्षण। बरं, डॉक्टर राजू वाघमारे, एक थोडक्यात मला आपल्याला प्रश्न विचारायचा आहे। ज्या वेळेला तुमचे मुख्यमंत्री होते स्वतः एकनाथ शिंदेंनी त्यावेळेला आश्वासन दिलं, शिवाजी महाराजांची छत्रपतींची शपथ घेतली, त्या दिवशी नेमकं काय घडलं की पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटलांना जाऊन आज मुंबई पुन्हा एकदा गाठावी लागली? याला कारणीभूत कोण? डॉक्टर, एक लक्षात घ्या, आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेबांनी शपथ घेतली। आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेब त्यावेळी म्हणाले की मराठ्यांना आरक्षण मी मिळवून देणार, आजही तेच म्हणतायत, आणि त्यांनी ते करून दाखवलं। हो, ते म्हणता हजारो